आता डावा हात माझ्याकडे करावा लागणार आहे. सगळ्यांनी टोप्या जरा उतरल्या तर बरं होतील, कारण आईकडे काही टोपी नको आणि मला ब्रह्मरंध्र छेदायचं आहे. त्या टोप्या उतरून घ्याव्यात कृपा करून. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात हृदयावर ठेवायचा सगळ्यांनी. ह्यानी एकतर म्हणजे ह्यानी कुणाला जर हृदयविकार असेल किंवा होऊ शकत असेल तर तो नष्ट होतो. हृदयावर हात ठेवायचा आणि हृदयावर हात ठेवून हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या हृदयामध्ये आत्म्याचं स्वरूप आहे आणि ते परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. म्हणून आपल्या हृदयावर हात ठेवायचा. आणि जरी तुमचा परमेश्वरावर विश्वास नसला आणि जरी तुम्ही नास्तिक असलात तरीसुद्धा हरकत नाही. तरीसुद्धा ही जिवंत क्रिया आहे, ती घटित होते. त्यानंतर हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे सर्व काम आहे ठेवायचा. हे गुरुतत्वाचं चक्र आहे. गुरुतत्वाचं चक्र आहे आणि हे चक्र अनेक सद्गुरूंनी बनवलेलं आहे, तेव्हा त्याला जागृत करावं लागतं. त्यानंतर ओटीपोटात डावीकडे खालच्या बाजूला अशी बोटं दाबून धरायची आणि हे चक्र शुद्ध विद्येचं आहे. बाकी सगळी विद्या अशुद्ध आहे. जी परमेश्वराची विद्या आहे तीच एक शुद्ध विद्या आहे. म्हणून या शुद्ध विद्येच्या चक्राला सुद्धा आपण जागृत केलं पाहिजे. त्यानंतर परत आपला उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे ठेवायचा. आता ह्यावेळेला चिकित्सक दृष्टी ठेवू नका. मी जसं सांगते तसं करा. तर तसं झालं नाही तर मग बघता येईल. पण ह्यावेळेला चिकित्सक दृष्टी असली तर हे गेलं ते गेले आणि हाती धुपाटणं आलं तसं होणार आहे. त्या कृपा करून पोटाच्या डाव्या बाजूला वरच्या बाजूला बोटांनी दाबून धरायचं आणि हे गुरुचं चक्र आहे. त्यावर हृदयावर आगे परत हात आणायचा. अगदी मी साध्या मराठीत बोलते आणि विचार करून साधे शब्द वापरते. काही असं कठीण मी सांगत नाही आहे. जर काही समजलं नाही तर विचारून घ्या. हृदयावरती ठेवायचा उजवा हात आणि परत हा उजवा हात मान आणखीन खांदा ह्याच्यामधल्या कोणामध्ये असा दाबून मागे घ्यायचा आणि मान अशी उजवीकडे वळून घ्यायची. उजवीकडे. आता हे चक्र का धरतं? जेव्हा मनुष्य स्वतःला दोषी पापी वगैरे समजून न्यूनगंडात पडतो तेव्हाच हे चक्र धरलं जातं. त्यानंतर हा उजवा हात असा सरळ उघडून आडवा असा कपाळावर धरायचा आणि दोन्हीकडे असं कपाळ दाबून धरायचं. हे क्षमेचं चक्र आहे. त्यानंतर हा उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला असा दाबून धरायचा आणि त्यावर मान पेलून म्हणजे डोकं असं त्याच्यावरती पेलून घ्यायचं. मान अशी वर न्यायची. हे क्षमा मागण्याचं चक्र आहे. त्यानंतर हा हात पूर्ण असा ताणून घ्यायचा आणि ही जी 5 चक्र 6 आणि 7 जे मधलं चक्र आहे तेच ब्रह्मरंध्र आहे. तेव्हा ह्याच्या मधोमध ही जी जागा आहे ही बरोबर आपल्या टाळूवर जी लहानपणी अशी नरम जागा होती तिथे असं ठेवून घ्यायचं. मान खाली करायची आणि 7दा जोरात दाबून हळूहळू हात घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज फिरवायचा. असं फक्त 7दा करायचं. डावा हात माझ्याकडे ठेवायचा. प्लीज पुट युअर लेफ्ट हँड टुवर्ड्स मी. झालं, एवढंच करायचं आहे. आता आपण डोळे मिटून घ्या आणि चष्मे काढून ठेवा. ज्यांना शॉर्ट साईट आहे
त्यांची शॉर्ट साईट ठीक होऊन जाते. आता डावा हात माझ्याकडे आणि डोळे मिटून घ्यायचे आणि मी जोपर्यंत म्हणत नाही डोळे उघडू नका. प्लीज डोंट ओपन योर आईज टिल आई टेल यू. प्लीज कीप देम क्लोज्ड. जब तक मैं आपसे न कहूँ कृपया अपनी आंखें आप बंद रखिएगा, क्योंकि चित्त को अंदर खींचना है, इसलिए आंखों को बंद रखिए. आता हा उजवा हात उधार ठेवायचा. डोळे मिटायचे. जर काही घट्ट असेल कमरेला वगैरे ते काढून टाकायचं. गळ्यात काही माळा बिळा असल्या तर काढून टाकायच्या. चपला काढून टाकायच्या. जमिनीवर पाय ठेवायचे आणि हृदयावर हात ठेवून एक प्रश्न विचारायचा मला 3दा. हा फार मोठा प्रश्न आहे. जसं कॉम्प्युटरला आपण प्रश्न विचारतो तसाच आपण कॉम्प्युटरला प्रश्न विचारत आहात. श्री माताजी, मी आत्मा आहे का? श्री माताजी, am I the spirit? Please ask this question 3 times. 3दा हा प्रश्न विचारा. जर आपण आत्मा आहात तर आपण स्वतःचे गुरु आहात. तेव्हा हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरायचा आणि प्रश्न करायचा, श्री माताजी, मी स्वतःचा गुरु आहे का? प्लीज आस्क मी क्वेश्चन 3 times. मदर और श्री माताजी, am I my own master? आता हा उजवा हात पोटाच्या खालच्या बाजूला म्हणजे ओटी पोटाला डावीकडे दाबून धरायचा. इथे शुद्ध विद्येचं स्थान आहे आणि मी आपली स्वतंत्रता घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याला म्हणावं लागेल की श्री माताजी, मला आपण कृपा करून शुद्ध विद्या द्यावी. जबरदस्ती मी करू शकत नाही. श्री माताजी, मला आपण शुद्ध विद्या द्यावी. प्लीज you have to ask for Shuddha Vidya on this chakra. हे 6दा म्हणावं लागेल कारण ह्या चक्राला 6 पाकळ्या आहेत. 6दा म्हणावं लागेल. हां, आता हा उजवा हात परत वर पोटाच्या डावीकडे दाबून धरावा. डावीकडे दाबून धरावा. हे गुरुचे चक्र आहे आणि आपण शुद्ध विद्या मागितल्याबरोबरच कुंडलींचं जागरण सुरू झालेलं आहे. पण ह्या चक्राला पूर्णपणे उघडण्यासाठी आपण पूर्ण आत्मविश्वासाने 10दा म्हणावं, श्री माताजी, मी स्वतःचा गुरु आहे. प्लीज से 10 times, मदर, आय एम माय ओन मास्टर, विथ ऑल फुल कॉन्फिडन्स. हां, 10 times प्लीज. 10दा म्हणायचं. आता हा उजवा हात उधार ठेवायचा आणि जे परम सत्य आहे तुमच्या बाबतीत ते आहे की तुम्ही
आत्मा आहात. मनबुद्धी अहंकार आदी ह्या सगळ्या व्याधी आहेत किंवा उपाधी आहेत, पण तुम्ही आत्मा आहात. तुम्ही परिस्थिती नाही, तुम्ही स्थिती आहात. हे परम सत्य आहे. म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने हृदयावर हात ठेवून म्हणायचं, श्री माताजी मी आत्मा आहे असं 12दा म्हणा. You have to put your right hand on your heart and with full confidence you have to say, Shri Mataji, I am the spirit. Please say it 12 times. आता हा उजवा हात उचलून आपला खांदा आणि आपली मान ह्याच्यामधल्या कोणामध्ये मागे जिथवर जाईल घालून धरावा आणि मान उजवीकडे फिरवून घ्यावी. हे चक्र फार धरतं लोकांचं, कारण लहानपणापासून त्यांना सांगितलं जातं की तू पापी आहेस, तू वाईट आहेस, तुझं चुकलं आहे, तुला हे पापक्षालन केलं पाहिजे वगैरे. पण हे सगळं विसरा. दुसऱ्यांना क्षमा करण्याच्या आधी तुम्ही स्वतःला क्षमा करा. आणि माझं काहीच चुकलं नाही, मी मुळीच दोषी नाही, श्री माताजी मी मुळीच दोषी नाही असं पूर्ण आत्मविश्वासाने आणि आत्मगौरवाने कृपा करून 16दा म्हणा, कारण हे श्रीकृष्णाचं चक्र आहे. माझं काही चुकलेलं नाही, मी दोषी नाही, मी पापी नाही. कारण परमेश्वर हा प्रेमाचा आणि दयेचा सागर आहे. पण सर्वात मुख्य म्हणजे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. जेव्हा आपण स्वतःला क्षमा करत नाही आणि स्वतःचेच न्यायाधीश होतो, तेव्हा त्या क्षमेच्या सागराच्या शक्तीला आपण आव्हान देतो. म्हणून नम्रपणे असं म्हटलं पाहिजे, हे 16दा म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी दोषी नाही, स्वतःला दोष लावून घ्यायचे नाही. आता हा उजवा हात कपाळावर आडवा धरायचा. Please put your right hand now across your forehead and press it on both the sides. आता दोन्हीकडून दाबून धरायचं. हे चक्र क्षमा मागण्याचं आहे, क्षमा करण्याचं आहे. तेव्हा इथे असं म्हणायचं, श्री माताजी मी एकसार सगळ्यांना क्षमा केली. आता आपण असे म्हणाल की माताजी क्षमा करणं फार कठीण आहे, पण तसं काही नाही. तुम्ही क्षमा केली अथवा नाही केली, दोन्ही मनाचे खेळ आहेत, तुम्ही काहीही करत नाही. पण जर तुम्ही क्षमा केली नाही तर चूक माणसांच्या हातात खेळता. म्हणून श्री माताजी मी सगळ्यांना एकसाथ क्षमा केली असं हृदयापासून म्हणा, कितीदा म्हणण्याची गोष्ट नाही. आता हा उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला गुंजायचा आहे. आज्ञाचक्राची दुसरी बाजू आहे आणि डोकं असं वर आकाशाकडे करून हातावर पेलून घ्यायचं पूर्णपणे. आणि इथे असं म्हणायचं की हे ब्रह्मचैतन्य, माझ्या हातून जर काही चुकलं असेल तर तू क्षमा कर. पण असं म्हणताना आपल्या चुका मोजू नका. फक्त स्वतःच्या समाधानासाठी असं म्हणायचं की हे ब्रह्मचैतन्य,
माझ्या हातून काही चुकलं असेल तर ते क्षमा कर, असं मनापासून म्हणा. आता हा उजवा हात ताणून धरायचा आणि त्याचा मधला भाग टाळूवर बरोबर बसवून मान वाकवून घ्यायची. दाबून हात हलवायचा, पण तो सुद्धा हळूहळू आणि घड्याळाच्या काट्यांप्रमाणे क्लॉकवाईज वसा फिरवायचा हळूहळू. साधा. प्लीज stretch your hand and put the center of your palm on top of your fontanelle bone area. Press it hard, push it hard and move it slowly 7 times. ह्या वेळेला मी परत आपली स्वतंत्रता घेऊ शकत नाही. आपण म्हणायला पाहिजे की आपल्याला आत्मसाक्षात्कार पाहिजे, म्हणून कृपा करून साध्या म्हणा, श्रीमाताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्यावा. आय एम सॉरी आय कॅनॉट टेक युअर फ्रीडम ॲट दिस पॉईंट. यू हॅव टू से इन युअर ओन फ्रीडम that you want your self-realization, and you have to ask, Sri Mataji, please give me my self-realization. Without your asking, I cannot force it on you. Put it on your head. Put your head down and press it hard, clockwise, very, very slowly. 7 times, please. आता हात खाली घ्या आणि हळूहळू डोळे उघडा. एकदम तणावरहित वाटेल. You'll feel restful without any tension. दोन्ही हात माझ्याकडे असे. दोन्ही हात माझ्याकडे असे ठेवावे. डोळे उघडावेत आणि निर्विचारितेत बसता येतं. आता विचार येणार नाहीत. आता डावा हात माझ्याकडे असा आणि मान वाकून आपल्या ब्रह्मरंध्रातून थंड थंड अशा लहरी येतात त्या बघाव्यात. उजव्या हाताने अधांत्री हात धरायचा. कृपा करून अधांत्री धरून काही काही लोकांना फार पुढेपर्यंत येतात, तेव्हा बघायचं की डोक्यातून थंड थंड लहरी आपल्याच डोक्यातून, जसं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे सलीलम सलीलम, किंवा ख्रिस्ताच्या शिष्याने म्हटलं आहे कूल ब्रीज ऑफ द होली घोस्ट. हेच खरं बॅप्टिझम आहे. हां, आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हात ब्रह्मरंध्रावर धरायचा, मान वाकवून असं बघा. काही काही लोकांना गरम येईल, आतली गरमी निघते ती निघू देत. त्यानंतर डावा हात माझ्याकडे करून परत उजव्या हाताने बघावं. आता आपल्याकडे लक्ष ठेवा, दुसऱ्यांच्याकडे आयुष्यभर बघत आले, आता सध्या आपल्याकडे बघा. थोडं आपल्याला थोडा वेळ द्या, थोडा तरी वेळ. हां, आता बघा येत आहे का गार. आता दोन्ही हात असे आकाशाकडे करून डोकं असं मागे आकाशाकडे बघून एक प्रश्न विचारायचा
की श्रीमाताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का, श्रीमाताजी ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, असा 3दा प्रश्न विचारा. प्लीज आस्क मी द क्वेश्चन, मदर, इज दिस द कूल ब्रीज ऑफ द होली घोस्ट? इज दिस द power of love of God Almighty? Ask the question. Please move your hands backwards. Now put down your hands, please. खाली हात आणा. आता ज्या लोकांच्या ब्रह्मरंध्रातून किंवा हातात थंड थंड लहरी वाटल्या येताना त्यांनी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत प्रामाणिकपणे. वा 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 वा. प्रामाणिकपणे, स्वतःला ठगवायचं नाही. काही लोकांना नसेल वाटलं, जे लोक आजच आले काल नव्हते आले असे काही लोक आहेत, त्यांचं कदाचित नसेल आलं. सगळ्यांना माझं वंदन आहे.